भाजप नेते व माजी खासदार किरीट सोमय्या आज मालेगाव दौऱ्यावर आले असता मालेगाव येथील नामको बँक घोटाळा प्रकरणावर त्यांनी भाष्य केले। पाहुयात किरीट सोमय्या नेमकं काय म्हणाले। मालेगावला भेट देणार आहे। हा प्रकरण मोठं आहे असं तुम्ही वारंवार सांगितलेलं आहे। किती मोठं प्रकरण आहे आणि काय काय याच्यातून तुमची हाती आहे? पहिली जी टोळी आहे त्या टोळीमध्ये 1000 कोटी रुपये चा व्यवहार आता सिद्ध झालेला आहे। जे तपास यंत्रणा आहेत त्यांना भीती आहे की आता प्रकाराच्या दुसरा टोळ्याही सक्रिय आहे। जी पहिली टोळी आहे त्याचा जो मास्टर माइंड आहे त्यांनी महमूद भगाडनी सिराज मोहम्मद, अक्रम मोहम्मद अशा 11 लोकांच्या मदतीने देशभरातील 21 राज्याच्या 201 बँक ब्रांच मधून 1000 कोटी रुपये मालेगाव व अन्य ठिकाणाहून अहमदाबाद, सूरत, मुंबई या हवाला ऑपरेटरकडे ट्रान्सफर करून तिथून तो पैसा वेगवेगळ्या मार्गाने काही दुबई, काही हिंदुस्थानात वापरला आहे। आज मालेगावला येण्याचं कारण एक कि नासिक मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक प्रमाणे सिराज मोहम्मदने आणखीन काही बँका, काही NBFC याचाही वापर केलेला आहे आणि हा पैसा इथे कुठे काय गेला त्यातही आज मी पाठपुरावा करणार आहे। माझ्याकडे काही माहिती आहे या दुपारपर्यंत कन्फर्म होणार। तर याच्यावरून जे गदारोळ सुरू झालेला आहे याबाबत तुम्ही काय म्हणाल? शरद पवार देखील EVM वर जे संशय व्यक्त केला जात आहे याबाबत तुम्ही काय म्हणाल? असं आहे, स्वतःचा पक्षाचा राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी मग शरद पवार असो, उद्धव ठाकरे असो की राहुल गांधी यांना अशा प्रकारचे काही स्टंट करावे लागतात। ह्या लोकांनी EVM ची पूजा केली होती, एवढी लोकसभेत 48 पैकी 31 जागा मिळाल्या होत्या। मी त्यांची दयनीय अवस्था समजू शकतो। एजन्सीचा जे नॅशनल हेडक्वार्टर मध्ये त्यांनी यांचं रिपोर्टिंग घ्यायची सुरुवात केली आहे। त्याच प्रकाराने महाराष्ट्र पोलीस पण आता ह्याच्यासाठी 1-2 दिवसात एखादा उच्च अधिकाऱ्याची नियुक्ती करणार। राजकीय वर्ग असतं त्याच्यावर आहे। आता तपास सुरू आहे, यातला काही पैसा निश्चितपणे मला माहिती आहे, ते दुपारच्या पत्रकार परिषदेत मी अधिक माहिती देणार। त्यांच्या खात्यावरून ट्रान्झॅक्शन झालेलं आहे, त्या तरुणांवर आता गुन्हा दाखल करण्याची तयारी सुरू केलेली आहे। काय म्हणाल याच्याबद्दल? कारण त्यांनी सर्व काही माहित होतं, त्यांनी याच्यातून कमिशन घेतलं असंही पोलिसांचं म्हणणं आहे। तुमची माहिती असेल, माझ्याकडे याची कोणतीही माहिती नाही। महबूब अधिकारी यांनाही अटक झालेली आहे। गुजरात मधले कोण कोण याच्यात गुजरात असं संबंध मी आपल्याला सांगितलं की 21 राज्यातून आलेला आहे।